जी लाईन असते तिथून आपल्या गोलंदाजीला सुरुवात करतोय. एका हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट आवेत. फलंदाज बरोबर यष्टीच्या मधोमध पकडलेला आहे. यष्टीची बाद. जर विचार केला अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन, एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही आणि 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त होतोय. तर म्हणजे निखिल याला चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज हर्ष येतोय. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी. आतापर्यंत खराब सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे पाटील बंधू या संघाची. चला वेळे संदर्भात सहकार्य करा. चला वेळे संदर्भात सहकार्य करा. गोलंदाज निखिल वेळे संदर्भात सहकार्य करा. चला प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना आपण पाहतोय. बाबाज 11 आणि पाटील बंधू 2 संघांमध्ये सामना आहे. निखिल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बरोबर यष्टीच्या मधोमध पकडलेला आहे. पंचांचे बोट हवेत. LBW फलंदाज बाद. साध्य केलेली आहे निखिल याने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक साध्य करणारा गोलंदाज ठरतोय तो म्हणजे निखिल. आतापर्यंत या षटकात जर विचार केला तर एकही धाव खर्च केलेली नाहीये निखिल याने आणि 3 फलंदाजांना बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलेले. काय गोलंदाजी करतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7. 4 बाद 7. अतिशय खराब सुरुवात पाहायला मिळतीये ती म्हणजे पाटील बंधू या संघाची. कोटप्या चेंडू होता. स्लाइस केला चेंडू हवेमध्ये आहे. मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल प्राप्त करतोय आणि लागोपाठ 4था गडी बाद करतोय तो म्हणजे निखिल. काय बॉलिंग करतोय, काय गोलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही आणि 4 फलंदाजांना बाद करून पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला आहे.